सब्सक्राइब कीजिए जीके वीडियो चैनल को और दबाइए बेल आइकॉन को हमारे नए वीडियोज के लिए। किती भी झालं मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक विनंती करतो तुम्हाला जर मित्रांनो तुम्हाला रोजचे एपिसोड पाहायचे असतील ना तर जो शेवटला छोटे स्क्रीन 4 मिनिटाचे व्हिडिओ ना लिंबोनीचे लिंबू ते गाणं प्लीज माझ्यासाठी 4 मिनिटं बघा तरच मी रोजचे एपिसोड टाकू शकतो. धन्यवाद मित्रांनो. असंच तुमच्यासोबत पटलं मी तेव्हा त्यावेळेला मी भावनेच्या भरात तयार झाले होते तेव्हाच विचार करायला पाहिजे होता. ते काय नाही तुम्ही बोला अजिंक्यशी ते ऐकतील तुमचं आणि शीतल ते ऐकलं आहे आपलं. अगं एवढं होऊन एखादी बाई घाबरून गेली असती उलट हेच आपल्याला धीर देते आणि सांगते की काय झालं नाही एवढं आपण खंबीर राहू म्हणून. ते काय नाही आतापर्यंत त्यांचं ऐकलंय ना आता काय कुणाचं ऐकायचं नाही. लय झालं आणि आपणच नाही तुम्ही समाधान भाऊजी पुष्पा जीजी सगळ्यांना सांगा. हो सगळ्यांना सांगितलं की ऐकावंच लागल त्यांना. तुम्ही बोला. बरं बरं बोलतो मी पटतंय मला तुझं. तू आराम कर झोप. या 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 मिसेस फौजी या. काय ग अजिंक्य तर आता हिरोच झाले सगळीकडे त्यांचीच बातमी आहे. माहितीये शिकले कसलं भारी ना ग. तुला माहित असेल ना सगळं. काय ग काय ग काय. अगं हेच ना अजिंक्यांच्या मिशन बद्दल म्हणजे त्यांनी मिशन कसं केलं त्या दहशतवाद्यांना कसं मारलं. नाही नाही यातलं ते मला काय बी सांगत नाहीत. एक गप खोटं बोलू नकोस. अगं खरंच सांगते हे सगळं सांगायला त्यांना परवानगी नसते. काय बाई आता नसेल आम्हाला सांगायचं तर राहू. अगं नाही सरिता शीतल सच बोल रही है. आता तब्येत कशी आहे त्यांची. आता बरे आहेत अजून हॉस्पिटलमध्येच आहेत. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना. नाही नाही धोका नाही आता धोका टळलाय. आता ते रिकवर होतात. अल्लाह की मेहरबानी से सब कुछ अच्छा हो रहा है. शीतल पवार शीतल शिंदे अभिनंदन. तुझ्या नवऱ्याने बॉर्डरवर खूप मोठा पराक्रम केलेला आहे. मला खरंच खूप अभिमान आहे त्याचा. तो आपल्या कॉलेजचा माजी विद्यार्थी सुद्धा होता. आणि तुझं खूप अभिनंदन. सर ह्यात माझं काय तवा. अगं असं कसं तू त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीस ना. तेवढं तर आपण केलंच पाहिजे ना सर. आणि हो त्याचं आणि तुझं काही बोलणं झालंय का. झालं की. काय म्हणाला. म्हणले अजिबात काळजी करू नका 8 दिवसात परत हातात रायफल घेऊन बॉर्डरवर उभं राहतो का नाही बघाच तुम्ही. कमालच आहे त्याच्या धाडसाची. आणि तुझंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अहो सर मी खरंच काय बी नाही केलं. खरं सांगू तर ते एक फौजी आहेत आणि ते त्यांची ड्युटी करत होते. नमस्कार. अजिंक्य शिंदे यांच्या पत्नी तुम्हीच आहात ना. होय मीच. तुमचा एक बाईट हवा होता. म्हणजे अगं इंटरव्ह्यू माझा. होय आपण त्यांच्या पत्नी आहात. तुमच्या मिस्टरांच्या पराक्रमाबद्दल थोडं सांगा ना. एक मिनिट चालू कर. नुकत्याच झालेल्या काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या हल्ल्यात जीवाची बाजी लावत त्यांना कंठस्नान घालणारे आपले सातारचे फौजी अजिंक्य शिंदे यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात फौजींच्या या पराक्रमाबद्दल त्यांना काय वाटतं. माझ्या मिस्टरांनी बॉर्डरवरती जो काय पराक्रम गाजवलाय त्याचा मला लईच अभिमान वाटतो. ते त्यांचं काम लई मनापासून करतात. त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या कुटुंबापेक्षा देश जास्त महत्वाचा आहे याचं मला लईच कौतुक वाटतं बघा. खरं तर
यातनं आपल्या सगळ्यांसाठी काय तर शिकण्यासारखं आहे. ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना बी आपला देश आपल्या स्वतः इतका जरी महत्वाचा वाटायला लागेल ना, त्या दिवशी भारत जगात पहिल्या नंबरावर असेल. कारण तेवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्येच आहे. चला शीतल, बाय. याला शिकले त्या मस्त बोल येतो. फौजींनी शिकवलं वाटतं. फौजी, आज तुमच्यामुळे माझं सगळीकडे कौतुक होतंय. मी लई नशीबवान आहे की मी तुमची लई गुडगुणी होती. क्या गुनी मतलब गुडगुणी मतलब वो लई दंग करायची. मतलब ना, हाँ हाँ समझ गई. पण मॅम आता लग्न झाल्यानंतर लई शांत झाली बघा. एकदा जिम्मेदारी आली की आपोआप होता असं. अजिंक्य, नवरा न बायकोचं एकच युनिट असतं. सायकलची 2 चाक. आणि फौजीच्या बाबतीत हे लई खरं आहे. नवरा पुढचा पहिया आणि बायको मागचा. भलेही आगे का पहिया तुम हो, दिशा दाखवत असतील, पण पीछे का पहिया ही साइकिल को आगे लेके जाता है. क्या कहते हैं मराठी में उसे? संसाराचा गाडा तो तिच्यामुळे चालतोय. साइकिल के दोनों पहिए जब साथ में चलेंगे तभी साइकिल आगे जाएगी ना, तरच संसार सुखाचा होणार. मॅडम, आणि माझी फॅमिली पण मला लई सपोर्ट करते बरं का. माझी मामी, मामा, जीजी, माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे ना, म्हणून मी आज फौजी. आणि म्हणून मी आज सीमेवर उभं राहू शकतो मॅम. वो सब बाद में, पहले तुम पूरी तरह से रिकवर तो हो जाओ. होणार, लवकरच होणार. मॅम, तुम्ही म्हणताय ते खरं आहे बरं का. माझ्या पाठीशी एवढे लोक असताना मला कसलं आलं टेन्शन. आता पण माझ्या अंगात त्यांच्यामुळेच धाडस आलंय. राम 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 राम. अहो तात्या, हे बघा की. का रे बाबा, काय दाखवतोय? अहो माझ्या भावाचं नाव पेपरात आलंय तात्या. तात्या, माझ्या दोन्ही भावांनी, इक्यानं आणि आज्यानं, आपल्या चांदवडी गावाचं नाव देशात मोठं केलंय. खरं आहे बाबा, खरं आहे बाबा. आता बघा, ह्या कात्रण मी दुकानं आयुष्यभर ठेवणार आहे. हा, ठेव ठेव. बर, येऊ का? चला तात्या. बापू, असं माहित का नाही? आज किधर आहे तू? हार नाही ते मी. अगं हे बघ की, आपल्या आज्याचं नाव पेपरात आलंय. अगं मी कात्रण काढून लावलं दुकान नाव. बाई, भारीच की. भारी ना शीतल? खरं तर भारी तू आहे. सांग, तू का आता फेमस झाली बाबा? मी आता काय म्हणू? माहित नाही. अगं हे बघ की, सकाळ धरून एकच व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्या दिवशी आपल्या सगळ्यांना बी आपला देश आपल्या स्वतः इतका जरी महत्वाचा वाटायला लागेल ना, त्या दिवशी भारत जगात पहिल्या नंबरावर असेल. सगळे जण म्हणतात फौजीची बायको पाहिजे तर अशी. अरे हे तर सकाळी कॉलेजमध्ये. अगं शीतल, सकाळ धरून एकच व्हिडिओ फिरतोय. आता पण एक काम. थांब, फॉरवर्ड. हा,
माझं आणि काय त्यात, जे काय आहे ते ह्यांच्यामुळेच आहे की. असं काय नाही बर का शीतल, कुणाला माहित नसेल तर नसेल, पण मला माहित आहे आद्याचा कॉन्फिडन्स फक्त तुझ्यामुळेच वाटलाय. बर, तसं म्हणतोस तर तसं. चल आता मी येते. हा, कॉलेज मधून आल्यापासून बाहेरच आहे, लई उशीर झाला आता. येते. बर बर, जा जा जा. अगं शीतल, ते आज्याला कधी सोडणार आहेत काय कळलं का? नाही रे, अजून तरी काय नाही कळलं. बाकी काय टेंशन नाही ना? उसकी हालत अभी भी क्रिटिकल है.